नमस्कार. चला तर मग पाहूया घरच्या पद्धतीने शुद्ध असं तूप बनवायची प्रोसेस. हे पहा, मी ते थंड पाणी घेतलेलं आहे आणि ही मी 15 दिवसाची साई घेतलेली आहे बरं का. दुधावरची जी तापवून साई निघते ती मी ही 15 दिवसाची साई साठवून ठेवली होती आणि त्या 15 दिवसांनी मी आता तूप करत आहे. लक्षात ठेवायचं, जास्त दिवस साठवलेली साई घ्यायची नाही. थोडे थोडे दिवसांनी लगेच तूप बनवायला घ्यायचं, जसं की 15 दिवसांनी 20 दिवसांनी. नाहीतर मग काय होतं, त्या साईला वास सुटतो. कधी लाईट वगैरे गेली का मग साई खराब होण्याची सुद्धा शक्यता जास्त असते. त्यामुळे 15 ते 20 दिवसांनी तुम्ही तूप बनवू शकता. आणि इथे मी एक पातेल्यात थंड पाणी घेतलेलं आहे. तुम्ही एक बाटली देखील पाण्याची फ्रीजमधून काढू शकता आणि तेच थंड पाणी आपल्याला इथे आता वापरायचं आहे. पूर्ण मी तो डब्बा वगैरे धुवून व्यवस्थित हे पाणी मी आता साईमध्ये ओतणार आहे. एका मोठ्या पातेल्यात मी साई ओतून घेतलेली आहे आणि त्यात हा छोटे पातेलं मी पाणी ओतून घेणार आहे. जितकी साई तेवढंच पाणी असं प्रमाण वापरलं ना तरी चालेल. हे पहा, मी आता याचं सगळं पाणी ओतून घेणार आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. साई पूर्णपणे हलवून घ्यायची व्यवस्थित. साई आणि पाणी एकजीव झालं की मग यामध्ये म्हणजेच थोड्या थोड्या प्रमाणात मिक्सरला आपण हे वाटून घेणार आहोत साई. हे पहा, मी आता हे पूर्ण मिक्सरला थोड्या थोड्या प्रमाणात वाटून घेत आहे. 30 ते 40 सेकंदांसाठी मिक्सर आपला चालू ठेवायचा आहे. हे पहा, वरती लोणी आलेले दिसेल. मी तुम्हाला जवळून दाखवते. पाहिलं, थोडं थोडं असं साई आणि पाणी थोड्या प्रमाणात मिक्सरला घ्यायचं आणि 30 सेकंद तरी आपल्याला मिक्सर चालू ठेवायचा आहे. लक्षात ठेवायचं, सारखं सारखं फिरवायचं नाही. एकदा मिक्सरला भांडं ठेवलं की एकदाच 30 सेकंदांसाठी मिक्सर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. हे पहा, मी तर आता ते लोणी गाळून घेणार आहे. त्यातलं पाणी वेगळं करणार आहे आणि दाखवते तुम्हाला. हे पहा, किती मस्त पांढरं शुभ्र लोणी तयार आहे. दिसतंय? आता हे लोणी मी एका दुसऱ्या पातेल्यात काढून घेणार आहे. यामध्ये काय होते, चमचा वापरायचा. आपले हातसुद्धा जास्त घाण होत नाहीत. जास्त भांड्यांची सुद्धा गरज नसते आणि जास्त किचकिच पण होत नाही. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं ही तूप काढायची पद्धत आहे. आजकालचं बाहेर पाहता खूप भेसळीचं प्रमाण वाढलेलं आहे तुपाचं. खूप भेसळयुक्त तूप आपल्याला बाहेर मिळत आहे. तर ते आपण न वापरता घरच्या घरी रोज साई साठवायची दुधावरची आणि 15 ते 20 दिवसांनी मस्त असं छान शुद्ध तूप घरी तयार करायचं. खूप सोपं आहे. हे पहा, मी थोड्या बॅच मी मिक्सरला लावून घेणार आहे. थोड्या प्रमाणात मी सर्व साई मिक्सरला वाटून घेऊन त्याचे लोणी तयार करणार आहे. लक्षात ठेवायचं, थंड पाण्याचा वापर करायचा लोण्यासाठी. म्हणजे लोणी करण्यासाठी पटकन लोणी आपलं तयार होतं जर फ्रीजमधलं पाणी वापरलं तर. खूप सोपी पद्धत आहे, पटकन होतं. जास्त काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मी सांगितलेल्या पद्धतीने तसं करून बघा. आणि हो, मी तर अर्धाच लिटर दूध घेते, पण ते अर्ध्या लिटर म्हणजे दुधापासून पण इतकी छान साई निघते आणि भरपूर असं 20 ते 15 दिवसाचं थोडं थोडं का होईना मस्त असं छान तूप तयार होतं. तुमच्याकडे जर 1 लिटर 2 लिटर, जर तुमच्या घरी जास्त माणसे असतील तर जास्त प्रमाणात तुम्ही दूध घेत असाल तर तुम्ही 8 दिवसाला जरी तूप काढलं, जर जास्त साई निघत असेल तर 8 दिवसाला तरी तूप काढलं तरी ते तुम्हाला भरपूर प्रमाणात निघेल. हे पाहिलं, किती छान असं लोणी तयार होतं आहे.
मस्त लोणी आपलं वरती तरंगून येतं आहे. किती शुभ्र पांढरं शुभ्र लोणी तयार आहे. हे व्यवस्थित एका पातेल्यात आपल्याला काढून घ्यायचं आहे. गाळून घेतलं तरी चालतं. थोड्या थोड्या प्रमाणात असं व्यवस्थित हे लोणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे पहा, इथं हे पाणी वेगळं निघालेलं आहे, लोण्याचं ताक. हे ताक वेगळं निघालेलं आहे आणि ते लोणी बघा किती छान मस्त लोणी दिसतंय. आता काय करायचं, हे लोणी व्यवस्थित स्वच्छ पाण्याने, थंडच पाण्याने बरं का, 2 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं. असं पाण्यात व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं 2 पाण्याने. म्हणजे काय, खूप दिवस झालं असं पण साई साठवलेली असते ना, त्याचा उग्र वास देखील लागण्याची शक्यता असते. त्यामुळे असं व्यवस्थित एकदा दोनदा छान असं धुवून घेतलं की त्याचा वासही येत नाही आणि मस्त आपलं तूप, पांढरं शुभ्र तूप तयार देखील होतं. म्हणून आणि धुण्यासाठी पण इथे थंडच पाण्याचा वापर करायचा बरं का, म्हणजे पटकन लोण्याचा गोळा तयार होतो त्या थंड पाण्यामध्ये. म्हणून हे पहा, मी आता एकदम व्यवस्थित असं या पातेल्यात काढून घेतलेलं आहे स्वच्छ लोणी धुवून. आपण ज्या पातेल्यात लोणी कढवणार आहोत त्याच पातेल्यात हे लोणी काढून घ्यायचं, म्हणजे जास्त भांडी खराब होत नाही आणि एकाच पातेल्यात आपलं लोणी कढवून देखील तयार होईल तूप. हे पहा किती सुंदर दिसतोय हा लोण्याचा गोळा. एवढं लोणी निघालेलं आहे बरं का माझ्या 15 दिवसाच्या साईपासनं. आता हे तसंच पातेलं आपण गॅसवर ठेवणार आहोत. गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची. मध्यम आचेवर आपल्याला हे तूप कढवून घ्यायचं आहे. सतत लक्ष ठेवायचं बरं का. लगेच गॅसवर ठेवलं आहे आणि आपण काहीतरी दुसरं काम करतोय असं चालणार नाही, कारण हे उतू जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सतत चमच्याने आपल्याला ढवळत राहायचं आहे बरं का ते लोणी सतत ढवळून लक्ष द्यायचं आहे आपल्याला, नाहीतर ते उतू जाऊ शकतं किंवा खाली करपू देखील शकतं, खाली लागू शकतं. म्हणून आणि तसाच करपट वास आपल्या तुपाला येतो. ही काळजी खूप महत्त्वाची आहे. ही काळजी नक्की घ्या तुम्ही, की आपल्याला तूप करपवायचं देखील नाही आहे आणि उतू देखील घालवायचं नाही आहे. व्यवस्थित लक्ष देऊन व्यवस्थित सारखं हलवत राहायचं आहे एका चमच्याने. हे पहा, मी सतत हलवत राहत आहे चमच्याने. तूप एकदम पटकन वर येण्याची शक्यता असते म्हणून. पाच ते 6 मिनिटांसाठी तरी आपल्याला हे सतत ढवळत राहायचं आहे. लक्ष द्यायचं आहे तुपाकडे. आणि पक्कड साईडला हातात ठेवायचीच आहे. तरी देखील हे उतू जात असेल तर पटकन टोप साईडला घ्यायचा. टोप साईडला घेतला की मग हे बघा किती पटापट वर येत आहे. हे बघा, मग तरी माझं थोडंसं तूप उतू गेलंच. मी पटकन साईडला घेतलं. म्हणून शक्यतो पकड दुसऱ्या हातात तयारच ठेवायची आणि जसं वरती येईल तसं आपण पातेलं साईडला काढू शकतो. म्हणून पटकन असं करत जेव्हा ते तूप पाण्यासारखं दिसायला लागेल, पाण्यासारखं म्हणजे ट्रान्सपरंट एकदम दिसायला लागेल,
हे पहा, तुम्हाला फरक जाणवतोय का तुपातला? आधी कसं दिसत होतं, फेसाळलेलं तूप दिसत होतं आपल्याला. आता कसं व्यवस्थित दाणेदार तूप तयार होते. पाहिलं, त्याला तुपाचा रंग यायला सुरुवात होते आणि घरात सुहास देखील तुपाचा पसरतो, दरवळतो. तर समजून जायचं की आता आपलं तूप तयार होत आहे. ते व्यवस्थित ढवळत ढवळत राहायचं. जे कण असतात राहिलेले तुपातले, ते एकदम गोल्डन गोल्डन कलर असे व्हायला लागेल, तेव्हा समजून जायचं की आपलं तूप आता तयार होणार आहे म्हणून. हे बघा, दिसतंय तुम्हाला खाली? आता 2च मिनिटात तूप तयार होईल. हे बघा, पूर्ण ट्रान्सपरंट झालेलं आहे तूप. हे पहा, किती सुंदर आणि चमकतंय. हे पहा, खाली बघा. जास्त करपू द्यायचं नाही बरं का, लक्ष ठेवायचं. मी आता गॅस बंद केलेला आहे. झालेलं आहे आपलं तूप तयार. आणि यामध्ये खाण्याचं एक पान किंवा इलायची असली घरी तर ती देखील टाकू शकता सुवासासाठी. इथे कोणी कोणी खायचं पान म्हणजे विड्याचं पान देखील वापरतात. कोणी इलायची टाकली तरी चालते. आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं तूप. आणि मगच आपल्याला आपण ज्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो अशी काचेची भांडी असतात किंवा स्टीलचा डब्बा किंवा चिनी मातीचं एखादं भांडं देखील असेल, त्यामध्ये तुम्ही हे तूप स्टोअर करून ठेवू शकता. पाहिलं किती सुंदर दिसतंय ते. हे माझं तुपाचं भांडं आहे. यामध्येच मी तूप काढून ठेवत असते जसं होईल तसं. आधीचं तूप संपलेलं आहे. 2च दिवस झालं संपलेलं आहे तूप, म्हणून मी आता पटकन तयार केलेलं आहे. आता यातच मी हे आता आपण बनवून घेतलेलं तूप ओतून घेणार आहे. पूर्ण थंड होऊ द्यायचं बरं का तूप, आणि मगच आपण त्या भांड्यांमध्ये असं गाळून घ्यायचं आणि भरून ठेवायचं व्यवस्थित. पाहिलं किती चमकदार मस्त असं छान छान तूप तयार झालेलं आहे की नाही? मस्त आणि शुद्ध घरचं तूप. तुम्हीसुद्धा हे तूप नक्की तयार करून बघा घरी. आणि अशा छान छान रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि एक लाईक या तुपासाठी नक्की करा. आणि आपल्या मुलांना, आपल्या घरच्यांना बाहेरच्या भेसळयुक्त तुपापासून वाचवा आणि घरीच तूप तयार करा. आहे की नाही छान आणि सोपी रेसिपी? चला मग पटापट्टा सबस्क्राईब करा आणि एक लाईक या तुपासाठी करा. परत भेटूयाच अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. Is this love?